मोठी बातमी समोर येते। मराठवाड्यातील 4 लोकप्रतिनिधींचं कुणबी जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आले। संबंधित लोकप्रतिनिधी जरांगे पाटलांच्या भेटीला गेलेत। जरांगे पाटील आणि लोकप्रतिनिधींची बैठक सुरू आहे। जरांगे पाटलांची अगदी काही वेळातच पत्रकार परिषद होणार आहे। मराठवाड्यातील 4 लोकप्रतिनिधींचं कुणबी जात प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने रद्द केले। ज्योती शिंदे, जिल्हा परिषद सदस्य संभाजीनगर, त्याचबरोबर परभणीच्या कोमल पारवे, बीडच्या रेखा अंभोरे सरोदे आणि गंगापूर येथील वर्षा गायकवाड अशी जात प्रमाणपत्र रद्द झालेल्या लोकप्रतिनिधींची नावे आहेत। बैठकीत जरांगे पाटील आणि लोकप्रतिनिधींमध्ये काय चर्चा होते याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी विजय चिडे सध्या आपल्या सोबत जोडलेले। विजय, मराठवाड्यातील 4 लोकप्रतिनिधींचं कुणबी जात प्रमाणपत्र रद्द झाले। मनोज जरांगे कशा पद्धतीने या संदर्भातली दखल घेत आहे? नक्कीच अंकिता, जर बघितलं आपण तर अंतरवाली सराटीमध्ये आता या कुणबीचे प्रमाणपत्र रद्द झालेल्या सदस्यांची मीटिंग जी आहे ती बैठक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीमध्ये बोलवली होती। त्या ठिकाणी नेमकी कशामुळे हे कागदपत्र कुणबीचे प्रमाणपत्र अवैध ठरले गेलेले आहे याबाबतीत ते या सदस्यांची चर्चा देखील करणार आहेत। यामध्ये जर बघितलं तर मराठवाड्यातील 4 सदस्य जे आहेत त्यांचं कुणबीचे प्रमाणपत्र जे आहे अवैध ठरले गेले होते। कारण मागील 3 वर्षापासून जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे। त्याच पार्श्वभूमीवर ते अनेक प्रमाणात जे आहे ते कुणबीचे प्रमाणपत्र जे आहे ते देखील मराठवाड्यामध्ये वितरित झालेच आपल्याला पाहायला मिळते। त्याच पार्श्वभूमीवरती ज्या ठिकाणी ओबीसीच्या जागा आहेत त्या ठिकाणी ओबीसीच्या प्रमाणपत्रावरती जे आहे ते ह्या लोकप्रतिनिधींनी जी आहे ती जागा लढवल्याची आपल्याला पाहायला मिळते। त्या ठिकाणून त्यांना विजय देखील मिळाला। मात्र आता जात पातळीने समितीने आता हे कुणबीचे प्रमाणपत्र जे आहे ते अवैध ठरल्याचे आपल्याला पाहायला मिळाले। त्यामुळे आता टांगती तलवार जी आहे ती या सदस्यांवरती आल्याचे पाहायला मिळते। त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा आक्रमक होण्याची शक्यता आहे। कारण अनेक कुणबीचे प्रमाणपत्र वितरित झालेले मात्र त्या ठिकाणी नोंदी देखील राखडलेल्या आहेत। अशा प्रकारची भूमिका जी आहे ती मनोज जरांगे यांनी घेतली होती। त्याचबरोबर 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा निर्णायक उपोषणाची आंदोलनाची घोषणा जी आहे ती केलेली आहे। त्यामुळे आता या आंदोलनामध्ये हे जे प्रमाणपत्र रद्द झालेले आहे त्या बाबतीत देखील ते काही निर्णय घेतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। निश्चित विजय, तुर्तास धन्यवाद।